स्वामी कृपा स्मरण या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी अमृता. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी या ठिकाणी तुम्हाला स्वामी समर्थांचा एका शेतकऱ्याला आलेला अनुभव तुम्हाला सांगणार आहे. तो नक्की शेवटपर्यंत ऐका आणि कसा वाटला ते कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. अक्कलकोट. अक्कलकोट स्वामी समर्थांचंच गाव. दुपारची वेळ होती. रणरणत्या उन्हात एका रेल्वे स्टेशनवर एक गरीब शेतकरी बसलेला. त्याचं नाव रघुनाथ. डोळ्यात अश्रू, हातात कर्जाची वही आणि मनात एकच प्रश्न, आता जगायचं तरी कसं? 3 वर्ष दुष्काळ, शेत कोरडं, कर्ज वाढतच गेलं. घरात आजारी आई आणि गावात रोज टोमणे त्याला मारले जायचे. एखाद्याची वेळ वाईट असली ना, समाज त्याचा पुरेपूर फायदा घेतो. त्या दिवशी तो शेवटचा निर्णय घेऊन अक्कलकोटला आला. स्वामी समर्थांचं नाव ऐकलं होतं, पण मनात श्रद्धा नव्हती, फक्त शेवटची आशा होती. तो मंदिराबाहेर बसला, डोळे मिटले आणि पहिल्यांदाच मनापासून बोलला, स्वामी, मी काही मागत नाही, फक्त मला मार्ग दाखवा. तेवढ्यात एक फाटके कपडे घातलेले महाराज त्याच्या समोर उभे राहिले. कडक आवाजात म्हणाले, उठ रे, रडून काही मिळत नाही. रघुनाथ दचकलाच. डोळे उघडले तर समोर पाहतो तर स्वामी समर्थ. स्वामी पुढे म्हणाले, तुझे शेत गेले नाही, तुझा धीर मरतोय. उद्या सकाळी पूर्वेकडच्या बांधावर जा. इतके बोलून स्वामी निघून गेले. रघुनाथ गोंधळला, पण आज मनात वेगळीच शांतता होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तो पूर्वेकडच्या बांधावर गेला. तेथे जमिनीतून ओल येत होती. खोदायला सुरुवात केली. थोड्याच वेळात पाण्याचा झरा लागला. गावात आनंदाची लाट उसळली. शेत वाचलं, कर्ज फेडलं गेलं, आई बरी झाली. काही महिन्याने रघुनाथ पुन्हा अक्कलकोटला आला. स्वामींच्या पायाशी डोकं टेकवले. स्वामी हसत म्हणाले, मी काहीच केले नाही, तू फक्त विश्वास ठेवलास. आजही अक्कलकोटात म्हणतात, स्वामी समर्थ बोलत नाहीत, ते अनुभव देतात. अशक्यही शक्य करतील स्वामी. या ओळीची शेतकऱ्याला जणू एक अनुभवच आला. काहीही करू शकतात आपल्या भक्तांसाठी स्वामी. म्हणून फक्त मनापासून आपण स्वामींची सेवा केली तर देव आपल्याला पाहिजे त्यापेक्षाही दुप्पट देतो. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला बाय. ही स्टोरी इथेच संपवते. नेक्स्ट अनुभव असाच आणि खूप छान असा अनुभव तुम्हाला माझ्या चॅनलवरती ऐकायला मिळेल. नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.